माझी जमीन माझी काळे मला वर्षभरच पण नाही. त्याला रावसाहेब पाटील गोंदकर यांना मदत केली पाहिजे. त्यांची जी फसवणूक झालेली आहे त्याच्यावर आपण सगळे मिळून एक लढा उभा केलेला आहे आणि त्या लढ्यात नक्की आपल्याला यश भेटन. शिर्डी परिसरात जमीन फसवणुकीचा एक गंभीर प्रकार उघडकीस आला असून भोंदूबाबा अशोक खरात आणि मध्यस्थांनी गोंदकर कुटुंबियांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पीडित कुटुंबियांनी शिर्डी पोलीस स्टेशन तसेच नाशिक येथील SITकडे तक्रार दाखल केली आहे. शिर्डीतील रावसाहेब गोंदकर यांची निघोज हद्दीत वडिलोपार्जित सुमारे 4 एकर शेती होती. या शेतीवर गोंदकर कुटुंबीय शेती करून आपल्या उदरनिर्वाहाचा आधार चालवत होते. दरम्यान या परिसरात पंचतारांकित हॉटेल उभारल्यानंतर ही जमीन मोक्याच्या ठिकाणी आली आणि तिचे बाजार मूल्य वाढले. त्यामुळेच भोंदूबाबा अशोक खरात यांची नजर या जमिनीवर पडल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार रावसाहेब गोंदकर यांच्या भोळेपणाचा फायदा घेत काही व्यक्तींनी त्यांच्याशी जवळीक वाढवली. त्यानंतर त्यांच्या मुलाला दारूच्या नशेत ठेवून संगनमतानं जमिनीचा व्यवहार भोंदूबाबा अशोक खरात याच्या नावावर करून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान दिनांक 23 मार्च रोजी नातेवाईक व गावातील नागरिकांकडून फोन आल्यानंतर गोंदकर कुटुंबियांना जमीन विक्री झाल्याची माहिती मिळाली. याबाबत मुलगा रावसाहेब यांच्याकडे चौकशी केली असता त्याने 22 ऑगस्ट 2023 रोजी सुमारे 5,52,00,000 रुपयांच्या मोबदल्यात जमीन विक्री केल्याचं सांगितलं. मात्र संबंधित व्यवहारातील रक्कम कुटुंबियांसह रावसाहेब याला मिळालेली नसल्याचं कुटुंबियांनी सांगितलंय. मुलगा रावसाहेब याच्या एका मित्रानं व्यवहार करून पैसे स्वतः घेतले आहे. तसेच या व्यवहारातून आमच्या कुटुंबाला 1ही रुपया मिळाला नसल्याचंही गोंदकर कुटुंबियांनी सांगितलंय. शेतकरी रावसाहेबाचा मित्राने संबंधित भोंदूबाबा अशोक खरात याच्याकडून 2% व्याजानं पैसे घेतले होते. कर्ज फेडता न आल्यामुळे त्याने आमच्या कुटुंबाची जमीन खरात यांच्या नावावर विक्री केल्याचं सांगितलं. हा संपूर्ण प्रकार पूर्वनियोजित कट असून मुलाला नशेच्या आहारी लावून आणि फसवणूक करून वडिलोपार्जित मालमत्ता बळकावण्यात आल्याचा गंभीर आरोप गोंदकर कुटुंबियांकडून केलाय. आमच्या जमिनीचे सध्याचे बाजार मूल्य 40 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज गोंदकर कुटुंबियांनी व्यक्त केलाय. मात्र व्यवहार करताना मुलाला रकमेबाबत कोणतीही ठोस माहिती नसताना हा व्यवहार पूर्ण करण्यात आला असल्याचंही कुटुंबियांनी सांगितलंय. या प्रकरणी गोंदकर कुटुंबियांनी शिर्डी पोलीस तसेच नाशिक SITकडे आज लेखी तक्रार दाखल केली असून संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. आमची जमीन ही आमची काळी आई आहे. माझा सासू सासऱ्यानं कष्टानं घेतलेली होती. मात्र काही लोकांनी माझ्या मुलाचा भोळेपणाचा फायदा घेत तसेच दारूच्या नशेत ती हिरावून घेतली. आम्हाला न्याय मिळावा आणि आमची जमीन आम्हाला परत मिळावी अशी भावनिक शब्दात प्रतिक्रिया शेतकरी प्रयागबाई गोंदकर यांनी केली आहे. आम्ही जमिनी विक्री केली असती तर आज आमच्याकडे पैसे असते आहे आणि पत्र्याचं घरात न राहता आलिशान घरात राहिलो असतं असंही शेती मालक रावसाहेब गोंदकर यांच्या पत्नी ज्योती गोंदकर यांनी सांगितलंय. माझे पती रावसाहेब गोंदकर यांच्या भोळेपणाचा फायदा आणि दारू पाजून आमची शेती या लोकांनी हिसकावून घेतली आहे. आमच्याकडे दुसरे काहीच नाही. आमची शेती आम्हाला परत नाही मिळाली तर आम्ही रस्त्यावर येऊ, कारण आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच शेतीतून होत आहे असंही ज्योती हिने सांगितलंय. शेतकरी रावसाहेब गोंदकर यांच्या भोळेपणाचा फायदा घेत तसेच दारूच्या नशेत काही लोकांनी त्यांची शेती भोंदूबाबा अशोक खरात याला विक्री केली आहे. या शेतकरी कुटुंबियांची मोठी फसवणूक झाली असल्याचा आरोप करत आम्ही सर्व ग्रामस्थ रावसाहेब गोंदकर यांच्या पाठीशी असून गोंदकर कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार शिर्डी नगर परिषदेचे नगरसेवक सतीश उर्फ नंदूभाऊ गोंदकर व माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते यांनी केलाय. या संदर्भात आमच्या सर्व ग्रामस्थांची बैठक झाली असून गोंदकर कुटुंबियांचा पाठीशी आम्ही उभे असून या कुटुंबियांना त्यांची जमीन पुन्हा मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. आज आमचे चुलते रावसाहेब नानासाहेब गोंदकर यांची जी फसवणूक झाली ही फसवणूक फक्त एक 4-5 दिवसापर्यंत ते आणि जे मध्यस्थी होते त्यांच्या पुरेच मर्यादित होती. पण ज्यावेळेस सगळे शिर्डीचे ग्रामस्थ आमचे सगळे गोंदकर परिवारातील इतर सदस्य तसेच हा विषय आम्ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील व आमचे नेते माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या पण कानावर घातला. त्यांनी सकारात्मक असं त्याच्यावर हे केलं की आपण या आमच्या चुलत्याला रावसाहेब पाटील गोंदकर यांना मदत केली पाहिजे. त्यांची जी फसवणूक झालेली आहे त्याच्यावर आपण सगळे मिळून एक लढा उभा केलेला आहे आणि त्या लढ्यात नक्की आपल्याला यश भेटन. यात मी सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं आमचे भाऊबंद गोंदकर परिवाराच्या वतीनं आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी ठाम उभे आहे आणि जास्तीत जास्त आम्ही त्याची ती रक्कम त्याच्यापर्यंत यावी व त्याची जमीन त्याला परत मिळावी हा आमचा शेवटपर्यंत प्रयत्न राहील. या डोंगे अशोक खरात या भोंदूबाबानं शिर्डीला देखील त्याच्या या कटकारस्थानातून सोडलं नाही. दुर्दैवानं आमचा एक गोंदकर परिवारातील एक कष्टकरी शेतकरी याचा बळी पडला गेला.
जवळपास 4 एकर जमिनीवर त्यांनी ताबा टाकून तुटपुंजी रक्कम देऊन ती जमिनीवर ताबा घेतलाय. आणि दुःखाची गोष्ट ही आहे, दुर्दैवाची, की यापैकी एक देखील रुपया रावसाहेब गोंदकर यांना मिळाला नाही किंवा त्यांच्या कुटुंबियांना मिळाला नाही. आज आपण रावसाहेब गोंदकर पाटलांची जर घरी पाहिली तर अवस्था अतिशय बिकट आहे, वाईट आहे. एक वृद्ध आई आहे, त्यांची बायको आहे, अतिशय आपण म्हणतो की बिकट परिस्थितीमध्ये राहतात. असं असताना 4 एकर एवढी कोट्यवधीची जमीन आहे. आज तिचा बाजारभाव पाहिला तर आज 50 कोटीच्या आसपासची जमीन असेल. अशी जमीन या डोंगो खरातनं बळकावली आणि दुर्दैवानं आमच्या शिर्डीतल्या काही लोकांनी त्याला मदत केली. 1-2 नावं आता आमच्या समोर येत आहेत, त्यांना देखील आता आम्ही चांगल्या प्रकारे समज देणार आहे. परंतु आज गोंदकर परिवार हा आमच्या शिर्डीतला मुख्य परिवार आहे. असं असताना देखील या लोकांची जर अशी मजल होत असेल तर निश्चितच आता आमचे शिर्डीकर म्हणून आमची भूमिका आम्हाला पार पाडावी लागेल. बाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा संदेश तर दिलाय, परंतु आता सबुरी देखील कितपत ठेवायची ही देखील आता भावना आमच्या शिर्डीकरांची झाली आहे. त्यामुळे गोंदकर पाटील परिवाराला न्याय देण्याच्या भूमिकेतून आम्ही सर्व प्रतिष्ठित नागरिक सर्व या ठिकाणी जमून पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे आणि याच्यात जो दलाल आहे त्या दलालाचे देखील मुसके आवळण्यासाठी पोलिसांकडे जाणार आहोत आणि रावसाहेब पाटील गोंदकरांना न्याय देण्याची भूमिके संदर्भात आम्ही आता कोणत्याही पद्धतीने, मग ते उग्र आंदोलन असो किंवा उपोषणाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी त्याला न्याय देण्याची भूमिकेत राहणार आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि सुविधारांच्या कानावर देखील आम्ही हा विषय घातलाय. त्यांनी देखील सत्याची कास धरून ते देखील म्हटले की आपण रावसाहेब पाटीलांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. त्याच्यामुळं आता आमच्या नेत्यांपर्यंत ही गोष्ट गेलेली आहे. त्याच्यामुळे आता निश्चितच गोंदकर परिवाराला न्याय मिळेल अशी आहे परिस्थिती. आमचे भाऊबंद रावसाहेब नानासाहेब गोंदकर याची निगोशिएवर 4 एकर जमीन ज्याची किंमत आज 50 कोटी रुपये आहे, ती खरात बाबा व काही साथीदारांनी संगनमत करून त्याला फसवून ती जमीन त्याच्या नावावरून काढून खरात बाबांनी करून घेतलेली आहे. वास्तविक पाहता ती जमीन आधी खरेदी द्यायची नव्हती, परंतु त्याला दारूच्या नशेत ठेवून त्याला व्यसनाधीन ठेवून त्याला कळून न देता, त्याच्या कुटुंबाला घरच्यांना कळून न देता ती जमीन गपचूप खरेदी करून घेतलेली आहे. ती जमीन त्या रावसाहेब गोंदकरला परत मिळवून देणं हे आमच्या भाऊबंदाचं कर्तव्य आहे. म्हणून आम्ही सर्व भाऊबंद रावसाहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आणि त्याला ती जमीन परत मिळवून देणार आहोत. रावसाहेब गोंदकर हा नशेत असल्यामुळे त्याला तक्रार द्यायची कळत पण नाही. आजही त्याला कळत नाही आपण काय करतो. त्यामुळं त्याची रावसाहेब गोंदकर याची पत्नी व याची आई काल या दोघींनी माननीय ॲडिशनल कलेक्टर पोलीस अधीक्षक साहेब सोमनाथ बागसर साहेब यांची श्रीरामपूर येथे भेट घेऊन त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं व त्यांनी मार्गदर्शन करून त्यानुसार त्यांनी काल तक्रार तयारी केली व ती तक्रार SITला आज द्यायची आहे. तत्पूर्वी त्याची तक्रारीची कॉपी प्रत शिर्डी पोलीस स्टेशन गलांडे साहेब यांच्याकडे सादर केली आहे. रावसाहेब गोंदकर हा बऱ्याच वर्षापासून दारूच्या नशेत असल्यामुळं त्याच्याबरोबर जे साथीदार जे आहे या साथीदाराने त्याला गंडवून फसवून खरात बाबाकडे घेऊन गेले असले कदाचित, आणि त्या खरात बाबांनी मग त्या ठिकाणी काही जादूटोणा मंत्र वगैरे काही उपचार करून रावसाहेबला भानावर न ठेवून रावसाहेबांनी संपूर्ण जमीन गिळंकृत केलेली आहे. ही गिळंकृत केलेली जमीन आम्ही त्याचा रावसाहेब गोंदकर मध्यस्थी जो होता सहकारी तो आणि खरात बाबा यांच्या मार्फत आम्ही ती जमीन परत मिळवून देणार आहोत. यासाठी आम्ही वाटेल ते करायला तयार, गावातील सर्व आम्ही भावबंद एकत्र करून आम्ही ते करायला तयार आहोत. महाराज मोठा असल्यामुळं रावसाहेब घाबरून गेलेला आहे, परंतु आज तो खरात बाबा की अटक असल्यामुळं आम्हाला सर्वांना एक आस्था आलेली आहे की आता आपली जमीन परत मिळू शकेल. झोप येत नाही, करमत नाही. या भाऊबंदांनी हेच सांगितलं. भाऊबंदांनी आपत नाही म्हणालं काकू कागद पाय असं झालं बघ, मला वाचताना येत म्हटलं. मी शाळा निश्चित केलं. या पोरीला सांगितलं माझी जमीन माझी काळे मला वर्ष एवढंच म्हणणं आहे. उद्या लेकरू काय करीन, ले मोठ्या लेख अजून लाडले दारू पाजून केलं बाबा. हे का करतो 2 वर्षाचा करिअर केला ते असं मोर झालं. आम्हाला काय नाही दुसरी अशा कोणाची, पण काळ्याही माग जावा बस. काय मान्य करू आता ते काही म्हणतात. आता 4 वर्ष झालं ना भाऊ वाढून. मी ज्योती रावसाहेब गोंदकर माझं नाव. माझी फसवणूक झालेली, मला पैसे आमच्या घरात आले नाही, काय नाही. माझ्या जमिनीचा व्यवहार झाला हे मला घरात अजून पण माहीत नाही. ज्यावेळेस आमच्या पाहुणे रावळ्यांनी
बघितलं, कागदपत्र बघितले, माझे भाऊके आले जवळचे, त्यांनी पण बघितलं. तेव्हा ते म्हणले तुमची खूप मोठी फसवणूक झाली. आणि आम्ही 2 वर्षाच्यासाठी म्हणून बोललो आणि आमची खूप मोठी फसवणूक झालेली. 4 एकर जमीन होती आमची आणि 2 वर्ष म्हणून ठेवले गेलेली असं सांगितलं. आणि पूर्णपणे नावावर कधी केली, काय केली हे आम्हाला काहीच कळलं नाही. जेव्हा आमचे भाऊबंद आलेत, पाहुणे रावळ्यांनी टीव्हीवर बघितलं, आमच्या इस्टेटीचं नाव त्याच्यात आलं टीव्हीवर, न्यूजवर सगळीकडे ना, तेव्हा आम्हाला उघडकीस आलं का आमच्या एवढ्या 4 एकराची त्याच्या नावावर होऊन गेली म्हणून. ते नुसते बोललेत फक्त ठेवलेले बा. परत त्यानंतर आम्हाला कशाची पण माहिती नव्हती घरामध्ये. मग आता पैसे घेतले असते तर आम्ही बंगला बांधला असता, सुधारणा केली असती. आमच्या घरात पैसे आलेच नाही तर आम्ही काय करणार? आमची एवढीच मागणी आहे का आमची म्हणजे कृपा हात जोडून विनंती आहे आमचीवाली, पण आमची इस्टेट आम्हाला 4 एकर मिळावी. आम्ही त्याच्यावर गहू काढायचो, कांदे लावायचो, ज्वारी करायचो, बाजरी करायचो आणि त्याच्यावरच माझं सगळं प्रपंच त्याच्यावरच चालत होता. आणि आम्हाला वाटलं 2 वर्षानंतर आता आम्हाला परत मिळणार. आम्ही त्याच शेतीवर आणि त्याच्यावरच जगतोय ना आम्ही. आता ती गेली तर माझा प्रपंच कसा चालणार? आता माझी एकच विनंती आहे की आमचं आम्हाला परत मिळावं. कारण आमचं सगळं गुजारा त्याच्यावरच आहे. आणि आमचे न्यायालय पण त्यांच्यावर आमचे शब्द पोचले पाहिजे का आमची जमीन आम्हाला परत मिळावी. हो, जाणार आहे. श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्छा ग्रुपचे साई सीताई पार्क भव्य प्लॉट विक्री. प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ, प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध, राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीरामनगर, कणकोरी रोड, शिर्डी. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.